Hello student, my name is Professor D. A. Bhosle working as a lecturer from DKT Yeshwantrao Chauhan Polytechnic. आपण आधीच्या ज्या व्हिडिओमध्ये युनिट नंबर 2 कंप्लीट केलेला आहे रिलेशनल डेटा मॉडेल हा युनिट नंबर 2 कंप्लीट केलेला आहे. आजच्या या व्हिडिओपासून आपण युनिट नंबर 3 चालू करणार आहोत. तो युनिट नंबर 3 आहे इंटरॅक्टिव्ह एसक्यूएल अँड ॲडव्हान्स्ड एसक्यूएल मीन्स एसक्यूएल परफॉर्मन्स ट्युनिंग. युनिट नंबर 3 आपला जो आहे ह्या सिलेबसमध्ये 14 मार्क्ससाठी अलोकेट केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या एसक्यूएल साठी ज्या काही वेगवेगळ्या बेसिक कन्सेप्ट आहेत किंवा आपल्याला नवीन जे काही ॲडव्हान्स एसक्यूएल आहे ते आपण आजच्या या व्हिडिओपासून स्टार्ट करणार आहोत. तर आज आपण युनिट नंबर 3 इंटरॅक्टिव्ह एसक्यूएल अँड ॲडव्हान्स एसक्यूएल परफॉर्मन्स ट्युनिंग चालू केलेला आहे. तर आजच्या या लेक्चर मध्ये आपण एसक्यूएल मध्ये ज्या काही महत्त्वाच्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण इथून स्टार्ट करणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इनबिल्ड फंक्शन्स जे एसक्यूएल मध्ये वापरतात ते इनबिल्ड फंक्शन्स कोणते आहेत, जे अरिथमेटिक, स्ट्रिंग, डेट अँड टाइम फंक्शन्स आहेत, त्यानंतर ॲग्रिगेट फंक्शन्स आहेत, असे जे वेगवेगळे फंक्शन्स आहेत आणि त्या फंक्शनचा यूज कशासाठी वापरायचा किंवा त्याचे सिंटॅक्सिस काय आहेत हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर वेगवेगळे इनबिल्ड फंक्शन्स आहेत एसक्यूएल मध्ये. जसं आपण सी प्रोग्रामिंग मध्ये बघा जे वेगवेगळे आपण जे स्टॅटिक फंक्शन्स होते ते आपण बघितलेले किंवा त्याच्यामध्ये जे स्टॅटिक कीवर्ड्स होते प्रत्येक कीवर्डचा काहीतरी यूज होता. त्या पद्धतीनं हे वेगवेगळे जे फंक्शन्स आहेत जे इनबिल्ड आहेत त्याचे मिनिंग त्यांनी बाय डिफॉल्ट सेव्ह केलेलं आहे. तर त्या फंक्शनचा एसक्यूएल मध्ये काय यूज होतो हे आपण वन बाय वन बघणार आहोत. तर आता आपण फर्स्ट जे इनबिल्ड फंक्शन आहे ते स्ट्रिंग फंक्शन म्हणजे स्ट्रिंग रिलेटेड. जसं आपण सी प्रोग्रामिंग मध्ये स्ट्रिंग रिलेटेड फंक्शन्स आपण बघितलेले, स्ट्रिंग कॉन्कॅटनेशन, स्ट्रिंग कॉपी, असे वेगवेगळे आपण फंक्शन्स बघितलेले. त्या पद्धतीनं आपण आता एसक्यूएल मध्ये जे स्ट्रिंगचे जे फंक्शन्स आहेत आपण ते आज डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट जे फंक्शन आहे लोअर स्ट्रिंग, लोअर मीन्स काय करतो तो लोअर स्ट्रिंगचा यूज काय आहे. लोअर स्ट्रिंग इट कन्वर्ट्स दी एव्हरी कॅरेक्टर इन अ स्ट्रिंग टू लोअर केस फ्रॉम अप्पर केस. म्हणजे तो काय करतो लोअर केस मध्ये कन्वर्ट करतो. अप्पर केस मध्ये जे लेटर्स आहेत त्या स्ट्रिंग मध्ये जे लेटर्स आहेत ते कशामध्ये कन्वर्ट केले जातात, लोअर मध्ये. फॉर एक्झाम्पल आपण क्वेरीज लिहितो, मी क्वेरी लिहिली सिलेक्ट लोअर, सिंटॅक्स आपण त्याचा देणार आहोत लोअर आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये काय असेल ती स्ट्रिंग. तर फॉर एक्झाम्पल मी घेतलेलं आहे बघा इथे सिलेक्ट कीवर्ड हा जी आपण एसक्यूएल मध्ये यूज करतो. तर सिलेक्ट कीवर्ड त्याच्यानंतर जे फंक्शन वापरणार आहे ते लोअर आणि त्याच्यामध्ये स्ट्रिंग आहे म्हणून सिंगल कोट मध्ये दिलेले आहे educba.com. त्यानंतर हे जे लेटर्स आहेत ते काय आहेत अप्पर मध्ये आहेत तर ते ऑटोमॅटिकली कन्वर्ट कशामध्ये होतील, लोअर मध्ये. इथं रिझल्ट सुद्धा तुम्हाला डिस्प्ले केलेला आहे educba.com. हे जे स्ट्रिंग आहे ती लोअर अप्पर मधून लोअर मध्ये कन्वर्ट केलेले आहे. जर असे काही तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर स्टुडंटचं नेम असेल जर ते अप्पर केस मध्ये असेल तर तुम्हाला डिस्प्ले करायचं लोअर मध्ये, तर तुम्ही लोअर स्ट्रिंग हे फंक्शन यूज करू शकता. त्याच्या अपोजिट अप्पर स्ट्रिंग म्हणजे तुम्हाला जर लोअर मध्ये असतील आणि अप्पर मध्ये कन्वर्ट करायचे असतील तर तुम्ही अप्पर स्ट्रिंग फंक्शन यूज करू शकता. मीन्स अप्पर स्ट्रिंग इट कन्वर्ट दी एव्हरी कॅरेक्टर इन स्ट्रिंग टू अप्पर केस फ्रॉम लोअर केस. आता इथंच एक्झाम्पल घेतलेलं आहे सिलेक्ट अप्पर, सिंगल कोट मध्ये दिलेला आहे फोनिक्स हे स्मॉल लेटर मध्ये आउटपुट आपल्याला कॅपिटल लेटर मध्ये दिसणार आहे म्हणजे अप्पर मध्ये अप्पर केस मध्ये दिसणार आहे दॅट इज द फोनिक्स. त्यानंतर एक सेकंड एक्झाम्पल घेतलेला आहे बघा. तुम्हाला जर क्वेरी लिहायची असेल की सिलेक्ट अप्पर, तुम्हाला एम्प्लॉई नेम म्हणजे एम्प्लॉई हा टेबल आहे आणि त्या टेबलमध्ये ई नेम हा कॉलम आहे आणि ते सगळे नेम्स तुम्हाला अप्पर मध्ये डिस्प्ले करायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने क्वेरी लिहू शकता सिलेक्ट अप्पर आणि तुम्हाला अप्पर लेटर कोणाचे कोणत्या कॉलमचे हवे तर कॉलम नेम दॅट इज द ई नेम अँड फ्रॉम एम्प्लॉई कोणत्या टेबलमधून घेणार आहोत तो टेबल नेम. तर तुम्हाला जे काही ई नेम म्हणजे एम्प्लॉईज नेम आहेत ते सगळे अप्पर लेटर मध्ये डिस्प्ले होतील. त्यानंतर थर्ड जे फंक्शन आहे इनिट कॅप स्ट्रिंग म्हणजेच काय टू कन्वर्ट दी फर्स्ट लेटर ऑफ इच वर्ड इन कॅपिटल. म्हणजे इनिट कॅप मीन्स इनिशियल कॅपिटल लेटर स्ट्रिंग. त्या स्ट्रिंग मधील जे काही पहिलं लेटर आहे ते काय असणार आहे कॅपिटल करायचं असेल तर तुम्हाला इनिट कॅप स्ट्रिंग तुम्ही हे फंक्शन यूज करू शकता. त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेतलेलं आहे एसक्यूएल सिलेक्ट इनिट कॅप, तुम्हाला इनिशियल लेटर कुणाचा हवा आहे
ई नेम या कॉलमचं कोणत्या टेबलमधून, तर एम्प्लॉई या टेबलमधून, EMP या टेबलमधून जे ई नेम हा कॉलम आहे त्याचे जे पहिले लेटर्स तुम्हाला इनिशियल करायचे असतील तर तुम्ही ही क्वेरी लिहू शकता. त्यानंतर तुम्हाला जे आउटपुट डिस्प्ले होईल ते कॉलम मधले ई नेम जो कॉलम आहे त्याच्यामधले जे नेम्स आहेत ते सगळ्या नेमचे पहिलं जे लेटर असणार आहे ते कॅपिटल होणार आहे. त्यानंतर फोर्थ जो आहे एल पॅड, त्याच्यामध्ये एल पॅड त्याचा सिंटॅक्स असणार आहे एल पॅड कीवर्ड अँड कॅर 1 एन अँड कॅर 2. दिस फंक्शन इज युज्ड टू मेक द गिवन स्ट्रिंग ऑफ द गिवन साइज बाय ऍडिंग द गिवन सिम्बॉल्स. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे त्या स्ट्रिंग मध्ये तुम्हाला इथं जो सिंटॅक्स आहे कॅर म्हणजेच काय ती स्ट्रिंग, त्या एन मीन्स नंबर ऑफ किती सिम्बॉल्स तुम्हाला ऍड करायचे आहेत ते नंबर, त्या सिम्बॉलचे नंबर्स. त्यानंतर इथं जे कॅरेक्टर 2 म्हणजे कोणता सिम्बॉल तुम्हाला ऍड करायचा आहे तो. आता एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा, एल पॅड म्हणजेच लेफ्ट पॅडिंग, म्हणजे लेफ्ट साईडला त्या स्ट्रिंगच्या लेफ्ट साईडला काय होतात, जितके तुम्ही नंबर्स अलोकेट केलेत कुणाचे ह्या सिम्बॉलचे तर तितके ते सिम्बॉल्स काय होतात ऍड होतात. पण ती स्ट्रिंगची ही साईज होते मात्र इथं 8 सिम्बॉल्स ऍड होणार नाही, तर टोटल ह्या स्ट्रिंगची जी काही साईज आहे ती किती होणार 8 होणार. म्हणजे ह्याच्यामध्ये ही स्ट्रिंग 8 होण्यासाठी हे जितके सिम्बॉल्स ऍड करावे लागतात तितके ते सिम्बॉल्स ऑटोमॅटिकली ऍड केले जातात. आता इथं बघा गिग्स, ह्याच्यामध्ये किती लेटर्स आहेत तर 5 लेटर्स आहेत. इथं आपला साईज किती येणार 8 येणार. त्या एल पॅड केल्यानंतर गिग्स या स्ट्रिंगची साईज 8 येणार असेल तर तुम्हाला हे जो सिम्बॉल आहे तो 3 वेळा ऍड करावा लागणार आहे. म्हणून इथं ऑटोमॅटिकली तर 3 वेळा सिम्बॉल लेफ्ट, एल पॅड आहे म्हणजे लेफ्ट साईडला, तर ऑटोमॅटिकली 3 सिम्बॉल्स ऍड होतील. आणि त्याच्यानंतर त्याची साईज बघा 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे याची साईज जी काय आहे ती 8 ऑटोमॅटिकली होईल. जर तुम्हाला अशा पद्धतीनं जर डेटाबेसमध्ये जर तुम्हाला त्या पद्धतीने आउटपुट पाहिजे असेल तर तुम्ही एल पॅड यूज करू शकता. त्याच्या अपोजिट आहे आर पॅड, म्हणजे लेफ्ट साईडला ज्या पद्धतीने तुम्ही सिम्बॉल्स ऍड केला तसंच त्या पद्धतीनं राईट साईडला तुम्हाला सिम्बॉल्स ऍड करायचे असतील तर तुम्ही आर पॅड यूज करू शकता. सेम आहे मिनिंग. आता ह्या एक्झाम्पल मध्ये बघा आर पॅड आणि इथं साईज आहे सेम, न्यू एक्झाम्पल सेम घेतलेला आहे, फक्त या ठिकाणी लेफ्ट साईड ऐवजी राईट साईडला 3 सिम्बॉल्स ऍड झालेले आहेत. त्यामुळं इथं मी साईज दिले. समजा सपोज इथं मी साईज 9 दिली तर इथं 1 मोर सिम्बॉल इज ऍडेड. नेक्स्ट 6 फंक्शन आहे एल ट्रिम. एल ट्रिम म्हणजेच काय, आता ह्याच्यामध्ये सिंटॅक्स आहे ती जी काही स्ट्रिंग आहे आणि कॉमा देऊन कॅरेक्टर्स द्यायचे तुम्हाला. रिमूव्ह दी कॅरेक्टर्स फ्रॉम दी लेफ्ट ऑफ दी स्ट्रिंग. एल म्हणजेच काय लेफ्ट, तर त्या स्ट्रिंगचं जे काही लेफ्ट कॅरेक्टर आहे ती काय करायचं आहे रिमूव्ह करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे काही तुम्हाला आउटपुट डिस्प्ले होईल ते तुम्ही चेक करा. तर तुम्हाला इथं सिलेक्ट एल ट्रिम, तुम्ही एल ट्रिम वापरल्यानंतर फोनिक्स ह्या लेटर मधील तुम्हाला लेफ्ट साइडचं जे लेटर आहे म्हणजे पी लेटर आहे का, हे पी लेटर ऑटोमॅटिकली काय होणार आहे रिमूव्ह होणार आहे. कोणत्या टेबलमधून EMP या टेबलमधून. मग आउटपुट तुम्हाला काय येणार आहे, जेव्हा पी रिमूव्ह होईल तेव्हा HOENIX इतकंच आउटपुट तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. तर एल ट्रिम तुम्हाला लेफ्ट साइडचं फर्स्ट लेटर रिमूव्ह करायचं असेल तर तुम्ही एल ट्रिम फंक्शन यूज करू शकता. त्याच्या अपोजिट आहे आर ट्रिम. जसं लेफ्ट साइडचं फर्स्ट लेटर तुम्ही रिमूव्ह केला त्या अपोजिट तुम्हाला राईट साइडचं फर्स्ट लेटर तुम्हाला जर रिमूव्ह करायचं असेल तर तुम्ही आर ट्रिम यूज करू शकता. सिंटॅक्स सुद्धा सेम एल ट्रिम सारखाच आहे. ह्याच्यामध्ये फक्त तो काय करतो रिमूव्ह द कॅरेक्टर्स फ्रॉम दी राईट ऑफ दी स्ट्रिंग. इथे एक्झाम्पल सेम मी घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मला राईट साइडचं आहे म्हणून राईट साइडला कोणतं लेटर आहे एक्स, सो एक्स मला काय होणार रिमूव्ह होणार फ्रॉम दी EMP. तर आउटपुट तुम्हाला काय दिसणार आहे PHOENI एक्स हे रिमूव्ह होणार. त्यानंतर नेक्स्ट आहे ओनली ट्रिम म्हटलेलं आहे. इथं ओनली इथं काय म्हटलेलं आहे ट्रिम. दीज बोथ आर दी एल ट्रिम अँड आर ट्रिम, म्हणजेच लेफ्ट साइड अँड राईट साइडचे तुम्हाला लेटर्स रिमूव्ह करायचे असतील तर तुम्ही एल ट्रिम अँड आर ट्रिम यूज करू शकता. तर जर ट्रिम ओनली जर फंक्शन असेल तर तो काय करतो रिमूव्ह ऑल स्पेसेस फ्रॉम स्ट्रिंग. जर तुमच्या त्या स्ट्रिंग मध्ये जर इथं आता बघा इथं मी एक सिंगल कॉलम दिलेला आहे तर याच्यामध्ये तुम्हाला स्पेस दिसत आहे. तो स्पेस जर रिमूव्ह करायचा असेल तर तुम्ही ओनली ट्रिम फंक्शन यूज करू शकता. तर इथं मी क्वेरी लिहिलेला आहे सिलेक्ट ट्रिम फोनिक्स फ्रॉम ड्युअल. मी फॉर एक्झाम्पल ड्युअल हे टेबल नेम दिलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला आउटपुट ओनली काय दिसेल फोनिक्स. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन आहे ट्रान्सलेट. तर ट्रान्सलेट फंक्शन मध्ये त्याचा सिंटॅक्स आहे ट्रान्सलेट कीवर्ड, त्यामध्ये ब्रॅकेटमध्ये ओपन ब्रॅकेटमध्ये स्ट्रिंग आणि कॉमा फ्रॉम अँड
2. त्याच्यामध्ये बघा काय करतो ट्रान्सलेट फंक्शन, रिप्लेस अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स इन अ स्ट्रिंग विथ अनदर सेट ऑफ कॅरेक्टर. म्हणजे ट्रान्सलेट करतो म्हणजे काय करतो तो रिप्लेस करतो. दिस इज अ कॅरेक्टर टू कॅरेक्टर रिप्लेसमेंट. म्हणजे तो एका कॅरेक्टरला रिप्लेस दुसऱ्या कॅरेक्टरशी करतो. म्हणजे इथं फॉर्म म्हणजे कोणत्या कॅरेक्टरला रिप्लेस करायचा तो कॅरेक्टर असणार आणि तो कोणत्या कॅरेक्टरला तिथं प्लेस करायचा तो कॅरेक्टर असणार आहे. आणि इथं स्ट्रिंग म्हणजे कोणत्या स्ट्रिंगमध्ये रिप्लेस करायचं आहे ती स्ट्रिंग. फॉर एक्झाम्पल मी घेतलेलं आहे बघा, सिलेक्ट ट्रान्सलेट कीवर्ड आणि त्याच्यामध्ये सिंगल कोटमध्ये दिलेलं आहे जॅक. जॅक नंतर मला कोणत्या लेटरला रिप्लेस करायचा आहे तो लेटर, म्हणजे फॉर्म कोणता लेटर रिप्लेस करायचा तो लेटर, कोणता रिप्लेस करायचा आहे मला जेला रिप्लेस करायचं आहे बी या लेटरने. सो इथं जेच्या जागी काय येणार, आता ट्रान्सलेट फंक्शन रन झाल्यानंतर बी येणार आणि आउटपुट तुम्हाला काय डिस्प्ले होईल, जे ऐवजी बी दिसेल, म्हणजे सेम बॅक. त्यानंतर थर्ड जे फंक्शन आहे रिप्लेस. रिप्लेसमध्ये त्याच्या सिंटॅक्स आहे रिप्लेस कीवर्ड स्ट्रिंग कॉमा सर्च स्ट्रिंग कॉमा रिप्लेस स्ट्रिंग. तुम्हाला सेम आता इथं जसं सिंगल लेटर आपण रिप्लेस केलोय तिथं काय करायचं आहे, वर्ड टू वर्ड रिप्लेसमेंट करायचं आहे. तर ह्याच्यासाठी क्वेरी लिहिणार आहोत आपण, सिलेक्ट रिप्लेस कीवर्ड आणि ब्रॅकेटमध्ये आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं मी एक क्वेरी वर्ड दिलेला आहे जॅक अँड जू. तर जेला कशानं रिप्लेस करायचं आहे मला, बीएल. जेला रिप्लेस करणार आहे मी बीएल. तर जेच्या ऐवजी काय येणार बीएल, म्हणजे BLACK. फर्स्ट आउटपुट काय येणार ब्लॅक आणि सेकंड आउटपुट काय येणार ब्ल्यू. म्हणजे जर सिंगल लेटर तुम्हाला रिप्लेस करायचं असेल तर तुम्ही ट्रान्सलेट फंक्शन यूज करू शकता आणि जर वर्ड टू वर्ड रिप्लेसमेंट करायचं असेल तर तुम्ही रिप्लेस फंक्शन यूज करू शकता. त्यानंतर पर्टिक्युलर तुम्हाला स्ट्रिंगची लेंथ फाइंड आउट करायची असेल तर त्या पद्धतीने तुम्ही SQL मध्ये लेंथ फंक्शन सुद्धा यूज करू शकता. लेंथचा सिंटॅक्स आहे लेंथ आणि ज्या स्ट्रिंगचं तुम्हाला लेंथ फाइंड आउट करायची त्या स्ट्रिंगला तुम्ही ब्रॅकेटमध्ये पुट करा. त्यानंतर धिस फंक्शन इज युज्ड टू फाइंड दी लेंथ ऑफ दी वर्ड. म्हणजे त्या वर्डचं जे काही लेंथ आहे तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही ती स्ट्रिंग जी लेंथ फंक्शनमध्ये ऍड केल्या त्याची लेंथ फाइंड आउट केली जाईल. एक्झाम्पल मी घेतलेलं आहे लेंथ ब्रॅकेटमध्ये गिग्स फॉर गिग्स. ह्याच्यामध्ये किती वर्ड्स आलेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तर ह्याची साईज किती झाली 13. आउटपुट तुम्हाला डिस्प्ले होणार 13. त्यानंतर 12 फंक्शन आहे स्ट्रिंग रिलेटेड. आपण सगळे फंक्शन बघत आहोत. तर 12 जे फंक्शन आहे सब STR म्हणजेच काय सब स्ट्रिंग. तर ह्याच्या सिंटॅक्स आहे सब स्ट्रिंग ब्रॅकेटमध्ये स्ट्रिंग कॉमा एम कॉमा एन. आता ह्याच्यामध्ये एम म्हणजे काय आणि एन म्हणजे काय हे पहिला बघू. स्ट्रिंग म्हणजे एक आपली स्ट्रिंग असणार, एम म्हणजे कोणती स्ट्रिंग आणि एन म्हणजे. दिस फंक्शन इज युज्ड टू फाइंड अ सब स्ट्रिंग फ्रॉम द गिवन पोझिशन. म्हणजे एम म्हणजेच काय जी आपली स्टार्टिंग पोझिशन असणार आहे आणि एन म्हणजेच कोणती एंड पोझिशन. म्हणजे मी आता एक एक्झाम्पल घेतलेलं आहे सबस्ट्रिंग हे फंक्शन आहे. सबस्ट्रिंग दिलेलं आहे त्याच्यामध्ये मला कोणत्या स्ट्रिंगचं सबस्ट्रिंग फाइंड आउट करायची आहे ती स्ट्रिंग मी दिलेलं आहे गिग्स फॉर गिग्स. कोणत्या लेटर पासून दिलेलं आहे फर्स्ट लेटर पासून. म्हणजे फर्स्ट लेटर म्हणजे कोणतं आहे जी. अप टू कितीपर्यंत द्यायचे मला 5 1 2 3 4 5. तर फर्स्ट माझी ही काय झाली सबस्ट्रिंग म्हणजे कोणती झाली गिग्स. सो गिग्स इज द सबस्ट्रिंग ऑफ दी गिग्स फॉर गिग्स. ह्या पद्धतीने तुम्ही सबस्ट्रिंग फंक्शन यूज करून मोठ्या स्ट्रिंग मधून म्हणजे एकदम लार्ज स्ट्रिंग असेल तर त्यातून तुम्ही सबस्ट्रिंग फाइंड आउट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रिंग रिलेटेड सगळे फंक्शन्स यूज करून बघा. त्यानंतर तुम्हाला अरिथमेटिक फंक्शन बघायचं आहे आणि स्ट्रिंग फंक्शन वरती तुम्हाला याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स विचारतात. एक्सप्लेन एनी 4 स्ट्रिंग फंक्शन. आता आपण नेक्स्ट फंक्शन बघणार आहोत ते अरिथमेटिक फंक्शनचं. म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल एखादा आपण डेटाबेसमध्ये सॅलरी वगैरे असे कॉलम्स ऍड केले असतील तर तिथं तुम्हाला काउंट काढायचं असेल त्या सॅलरीचा किती असेल किंवा तुम्हाला ऍडिशन करायची असेल तर तेव्हा तुम्ही अरिथमेटिक फंक्शन्स यूज करून इझिली फाइंड आउट करू शकता. तर त्याचे वेगवेगळे अरिथमेटिक फंक्शन्स आहेत ते आपण आता बघणार आहोत. तर फर्स्ट फंक्शन आहे POW मीन्स पॉवर. पॉवरचा शॉर्ट फॉर्म वापरलेला आहे POW म्हणजेच काय इट रिटर्न्स दी m रेज्ड टू द nth पॉवर. म्हणजे हा पॉवर काय करतो कॅल्क्युलेट करतो. सिंटॅक्स आहे सेम. मी हे फंक्शन तुम्हाला C प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा एक्सप्लेन केलेलं होतं. सिलेक्ट आता सिंटॅक्स आहे सिलेक्ट कीवर्ड. आपल्याला काय करायचं आहे कोणतं फंक्शन वापरायचं आहे पॉवर POW. तर 4th या नंबरची पॉवर किती असणार आहे 2 म्हणजे किती आउटपुट येणार आहे तुम्हाला 16. त्यानंतर नेक्स्ट अरिथमेटिक फंक्शन आहे ABS मीन्स ऍब्सल्यूट व्हॅल्यू रिटर्न करतो. इट रिटर्न्स दी ऍब्सल्यूट व्हॅल्यू ऑफ दी नंबर. म्हणजे आता इथं बघा मी काय केलं एक्झाम्पल घेतलं सिलेक्ट ABS -2 4 3.5.
तर ह्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे ही निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, त्याची करेक्ट व्हॅल्यू किती झाली 243.5. जर तुम्हाला निगेटिव्ह व्हॅल्यू असेल आणि तिथं जर तुम्हाला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर तुम्ही एबीएस फंक्शन यूज करू शकता. त्यानंतर थर्ड आहे राऊंड फंक्शन. राऊंड फंक्शन विच इज यूज टू रिटर्न अ नंबर राउंडेड टू सर्टन नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस. म्हणजे काय करतो, तुम्ही पॉईंटमध्ये जर व्हॅल्यू असेल तर ते राऊंड अप करून तुम्हाला ऍक्च्युअल व्हॅल्यू जनरेट करायची असेल तर तुम्ही राऊंड फंक्शन यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल सिलेक्ट राऊंड ब्रॅकेटमध्ये मी व्हॅल्यू दिलेला आहे 5.553. म्हणजे इथं बघा 55च्या पुढे आहे म्हणजे अबव 50 आहे म्हणून आपण काय करणार, कन्सिडर करणार, राऊंड अप करणार म्हणजे त्याची व्हॅल्यू किती झाली 6. तर आउटपुट तुम्हाला 6 जनरेट होणार. त्यानंतर फोर्थ जे फंक्शन आहे स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट इट रिटर्न्स दी स्क्वेअर रूट ऑफ दी नंबर. 25चा स्क्वेअर रूट आहे 5. हे इझिली तुम्ही फाइंड आउट करू शकता. त्यानंतर फिफ्थ फंक्शन आहे ग्रेटेस्ट. म्हणजेच काय, तुम्हाला तुम्ही एखाद्या कॉलममध्ये एम्प्लॉई सॅलरी आहे त्यात तुम्हाला जास्त सॅलरी कुणाची आहे हे फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही ग्रेटेस्ट हे फंक्शन यूज करू शकता. इट रिटर्न्स दी ग्रेटेस्ट व्हॅल्यू इन द लिस्ट ऑफ एक्सप्रेशन. फॉर एक्झाम्पल मी घेतलेला आहे सिलेक्ट ग्रेटेस्ट कीवर्ड आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यूज पुट करायचे हे इझिली तुम्ही फाइंड आउट करू शकता. ह्याच्यामध्ये मी व्हॅल्यू दिलेले आहे 30 दिलेले आहे, 2 दिलेले आहे, 36, 81 आणि 125. तर ग्रेटेस्ट काय करतो, लार्ज व्हॅल्यू डिस्प्ले करतो. यातली लार्ज व्हॅल्यू आहे 125 आणि त्याच्या अपोजिट आहे लिस्ट म्हणजे तो कमी व्हॅल्यू डिस्प्ले करतो. म्हणजेच काही रिटर्न दी स्मॉलेस्ट व्हॅल्यू इन द लिस्ट एक्सप्रेशन. इथे एक सेंटॅक्स दिलेला आहे सिलेक्ट लिस्ट, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केलेले आहेत 30 आहे, 2 आहे, 36 आहे, 81 आहे, 125 आहे. तर यातली लिस्ट ॲटलिस्ट कमीतली कमी व्हॅल्यू आहे 2. त्यानंतर 7 जे फंक्शन आहे अरिथमॅटिक फंक्शन DIV मीन्स डिव्हिजन. इट इज युज्ड फॉर इंटिजर डिव्हिजन. त्याचा सिंटॅक्स आहे सिलेक्ट 10 डिव्हिजन 5 म्हणजे 10ला तुम्ही डिव्हिजन 5 जर तुम्ही भाग घटला तर आउटपुट काय येणार आहे 2. अशा पद्धतीने आपण अरिथमॅटिक फंक्शन्स कंप्लीट झालेले आहेत. तर अरिथमॅटिक फंक्शन्स बघितल्यानंतर आपण डेट अँड टाइम रिलेटेड आपण सगळे फंक्शन्स बघणार आहोत. तर तुम्हाला ऍक्च्युअल तुम्हाला जर डेट आणि टाइम एवढेच नुसतं जर आउटपुट डिस्प्ले करायचं असेल तर डेट अँड टाइम हे फंक्शन्स तुम्ही यूज करू शकता. आता त्या डेट अँड टाइम मधले फर्स्ट जे फंक्शन आहे नाव फंक्शन. जर तुम्ही नुसतं ओनली नाव सिलेक्ट नाव हे जर फंक्शन दिला तर त्या सिस्टीममध्ये जे काही करंट तुमची डेट आहे आणि टाइम आहे ते डिस्प्ले होणार आहे. तर नाव फंक्शन रिटर्न्स दी करंट डेट अँड टाइम. सिंटॅक्स आहे सिलेक्ट नाव कीवर्ड हा नाव फिक्सच राहणार. आउटपुट काय डिस्प्ले होईल करंट डेट अँड टाइम. त्यानंतर ऍट डेट किंवा ऍट टाइम ह्याचा जो आहे बघा इथं मी दोन्हीपैकी तुम्ही एक जरी वापरला तरी आउटपुट सेम येणार आहे. ऍट डेट किंवा ऍट टाइम म्हणजेच काही रिटर्न्स दी डेट आफ्टर अ सर्टन टाइम किंवा डेट इंटरवल हॅज बीन ऍडेड. मी इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा सिलेक्ट ऍट डेट. मी डेट ऍड केलेली आहे 2018 7/16 आणि टाइम ऍड केलेला आहे 2:47 आणि इथं काय केलेलं आहे मी एक सिंगल व्हॅल्यू पुट केलेली आहे 2. म्हणजे काय होणार आहे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली डेट ऍड होणार आहे. सेम आपल्याला आउटपुट काय होणार आहे तेच दिसणार आहे. तुम्ही जर ऍट टाइम आणि ऍट डेट हे दोन्ही फंक्शन सेमच वर्किंग होतात. इथं ऍट टाइम किंवा ऍट डेट तुम्ही दोन्हीपैकी एक वापरला तरी चालेल. आता तुम्हाला सिस्टीमची करंट डेट फाइंड आउट करायची असेल तर तुम्ही करंट डेट हे फंक्शन यूज करू शकता. सिलेक्ट करंट डेट. त्यानंतर तुम्हाला जी डेट आहे ती डिस्प्ले होईल. त्यानंतर सेम करंट टाइम. तुम्हाला करंट टाइम जर डिस्प्ले करायचं असेल तर करंट टाइम फंक्शन तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर सिस्टीमची डेट तुम्हाला जर इट रिटर्न्स दी करंट डेट अँड टाइम. सिस डेट हे सुद्धा तुम्ही ऑप्शन म्हणजे तुम्ही करंट डेट यूज करा अदरवाईज सिस डेट यूज करू शकता. तर तुम्हाला डेट अँड टाइम डिस्प्ले होईल. त्यानंतर वीक. तुम्हाला इथं जर किती वीक्स तुम्हाला फाइंड आउट करायचे असतील इट रिटर्न्स दी वीक पोर्शन ऑफ दी डेट व्हॅल्यू. तर तुम्ही कॅल्क्युलेशन करणार आहात तर फ्रॉम अँड टू डेट मधून तर तुम्हाला टोटल वीक्स फाइंड आउट करायचे असतील तर तुम्ही इथं वीक फंक्शन यूज करू शकता. म्हणजेच काय सिलेक्ट वीक आणि तुम्ही डेट फक्त घालू शकता. ऑटोमॅटिकली आउटपुट डिस्प्ले होईल. त्यानंतर सेम इयर. इट रिटर्न्स दी इयर पोर्शन ऑफ दी डेट व्हॅल्यू. त्यानंतर तुम्ही सिंटॅक्स लिहून घ्या सिलेक्ट इयर आणि जे काही इयर असेल तिथं तुम्ही डेट मेन्शन केला तर ऑटोमॅटिकली त्यातलं जे इयर आहे तेच फक्त मेन्शन केलं जाईल. आणि इथं सुद्धा वीक फंक्शन मध्ये बघा ओनली 2018 मी इथं जे इयर मेन्शन केले त्यातले आठवडे इथं मेन्शन होतात आणि ह्यामध्ये जे इयर आहे फक्त तेच इयर मेन्शन होतं. म्हणजे
त्याच्या 2017चे वीक्स वगैरे कॅल्क्युलेट केले जात नाहीत. ओनली 2018चेच वीक्स कॅल्क्युलेट, टोटल वीक्स म्हणजे जानेवारीपासून ऑगस्ट, आता इथं मी मेन्शन केलेलं आहे जुलैपर्यंत किती वीक्स झालेले आहेत तेवढेच वीक्स, नंबर ऑफ वीक्स कॅल्क्युलेट केले जातात. सेम इथं जे इयर आहे 2018 तेच इयर डिस्प्ले होणार. त्यानंतर मंथ नेम म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर, आता तुम्ही इथं डेट मेन्शन केला 7, तर त्या 7 मंथला तुम्हाला तो महिना कोणता आहे, जुलै आहे की जून आहे, मंथ नेम फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही मंथ नेम फंक्शन यूज करू शकता. सिलेक्ट मंथ नेम आणि ब्रॅकेटमध्ये तुम्ही डेट इन्सर्ट करा, त्याच्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली आउटपुट डिस्प्ले होईल. त्यानंतर लास्ट आपण बघणार आहोत ॲग्रिगेट फंक्शन. आता आपण आजच्या या लेक्चरमध्ये स्ट्रिंग रिलेटेड फंक्शन, त्यानंतर अॅरिथमेटिक फंक्शन, त्यानंतर डेट अँड टाइम फंक्शन बघितलेले आहेत. त्या पद्धतीने आता आपण लास्ट जो पॉईंट बघणार आहोत तो ॲग्रिगेट फंक्शन आहे. ॲग्रिगेट फंक्शन डेटाबेसमध्ये आपण ॲग्रिगेट फंक्शन्स वेगवेगळे यूज करणार आहोत. तर ते कशासाठी यूज करायचे, म्हणजे वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये मल्टिपल रोज असतात आणि त्या ग्रुप्स तुम्ही एकत्र करून त्याच्यामध्ये पर्टिक्युलर तुम्हाला सिंगल व्हॅल्यू जनरेट करायची असेल तर तुम्ही ॲग्रिगेट फंक्शन यूज करू शकता. In database management, an aggregate function is a function where the values of multiple rows are grouped together as an input on a certain criteria to form a single value of a more significant meaning. म्हणजे पर्टिक्युलर सिंगलच व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे असेल, मल्टिपल रोज एकत्र करून जर तुम्हाला आउटपुट डिस्प्ले करायचं असेल तर तुम्ही ॲग्रिगेट फंक्शन यूज करू शकता. देर आर व्हेरियस ॲग्रिगेट फंक्शन्स इन SQL. फर्स्ट आहे काउंट, सेकंड सम, थर्ड आहे ॲव्हरेज, फोर्थ आहे मीन आणि फिफ्थ आहे मॅक्स. म्हणजे तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल एम्प्लॉई टेबल आहे, त्या टेबलमध्ये तुमचे जे सॅलरीज आहेत किंवा तिथे एम्प्लॉईज किती आहेत ते काउंट करायचे असतील तर काउंट फंक्शन. सम कशासाठी, त्या एम्प्लॉईंची जी सॅलरी आहे त्यांची सॅलरी तुम्हाला सगळ्यांची टोटल पाहिजे असेल तर सम, तुम्हाला ॲव्हरेज सॅलरी काढायची असेल तर ॲव्हरेज फंक्शन. मिनिमम सॅलरी कुणाची आहे म्हणजे किती आहे मिनिमम सॅलरी हे तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर मीन फंक्शन, आणि जास्तीत जास्त कुणाची सॅलरी आहे जर फाइंड आउट करायचं असेल तर मॅक्स फंक्शन. अशा पद्धतीने हे फंक्शन्स आपण वापरून बघायचे आहेत. आता फॉर एक्झाम्पल हे ॲग्रिगेट फंक्शन आता आपण यूज करणार आहोत. इथे एक टेबल दिलेला आहे, मी तुम्हाला सगळ्यांना टेबल दिसत आहे. ह्या टेबलमध्ये 3 कॉलम्स आहेत. फर्स्ट कॉलम आहे ID, सेकंड कॉलम आहे नेम आणि थर्ड कॉलम आहे सॅलरी. याच्यामध्ये ID बघा 1 2 3 4 5 6 आहेत, नेम आहे ABCDEF आणि सॅलरी दिलेला आहे मी, आणि 6 नंबरच्या ह्याला मी नल वापरलेला आहे म्हणजे सॅलरी काही नाही, तो त्याला पगार आपण देत नाही असं कन्सिडर केलेलं आहे. तर इथं फर्स्ट आता माझं जे फंक्शन आहे काउंट फंक्शन. काउंट काय करतो की ह्याच्यामध्ये किती रोज आहेत ते काउंट केले जातात. काउंट फंक्शन हाऊ मेनी रोज आर इन पर्टिक्युलर कॉलम, त्या कॉलममध्ये किती रोज आहेत हे कॉलम्स मेन्शन केले जातात. तर काउंट स्टार रिटर्न्स टोटल नंबर ऑफ रेकॉर्ड्स. म्हणजे काउंट फंक्शन काय करतोय, आता ह्याच्यामध्ये रोज किती आहे 6 रोज आहेत, आणि तर काउंट स्टार इट रिटर्न्स दी नंबर ऑफ रेकॉर्ड्स, त्याच्यामध्ये रेकॉर्ड्स किती आहेत ते काउंट करतात. काय किती रेकॉर्ड्स आहेत, काउंट स्टार म्हटल्यानंतर 1 2 3 4 5 6 किती रेकॉर्ड झाले 6. आउटपुट काय डिस्प्ले होणार 6. आणि आपण काउंट सॅलरी म्हटलं तर सॅलरी किती जणांची आहे, इथं 5 जणांची सॅलरी आहे. 1 2 3 4 5 6ला आपण सॅलरी दिलेली नाही म्हणजे इथं काय आहे व्हॅल्यू नल आहे म्हणजे सॅलरी नाही आहे. तर तुम्हाला काउंट किती होणार, इथं सॅलरी किती जणांची सॅलरी आहे आपल्याकडं 5 जणांची. त्यानंतर काउंट डिस्टिंक्ट सॅलरी. डिस्टिंक्ट म्हणजेच काय, इट रिटर्न्स दी नंबर ऑफ डिस्टिंक्ट नॉट नल व्हॅल्यूज ओव्हर दी कॉलम सॅलरी. डिस्टिंक्ट म्हणजेच काय युनिक म्हणा तुम्ही. तर आता ह्याच्यामध्ये बघा 80 सॅलरी आहे कुणाची 40 आहे, कुणाची 60 आहे, कुणाची 70 आहे आणि परत कुणाची 60 आहे. म्हणजे 2 ID 3 आणि ID 5 ह्या दोघांना सेम सॅलरी आहे. तर टोटल सॅलरी डिस्टिंक्ट सॅलरी किती झाल्या 4. 1 2 3 4, कारण 60 ही काय झाली परत डुप्लिकेट व्हॅल्यू आली ना. सो डिस्टिंक्ट सॅलरी किती झाल्या 4. आउटपुट तुम्हाला काय डिस्प्ले होणार आहे 4. त्यानंतर सेकंड फंक्शन आहे ॲग्रिगेट सम फंक्शन. सम फंक्शन कशासाठी यूज करायचं, ऍड्स दी टुगेदर ऑल दी व्हॅल्यूज इन पर्टिक्युलर कॉलम. ज्याची तुम्हाला कॉलमची सम करायची आहे ते कॉलम नेम त्या सम ब्रॅकेटमध्ये एंट्री करा, ऑटोमॅटिकली त्याची सगळी कॉलमची त्या जी व्हॅल्यू असेल त्यांची सम केली जाईल. मी आता सम सॅलरी हे फंक्शन वापरलेलं आहे. तर ते काय करतो, सम ऑल दी नॉन नल व्हॅल्यूज ऑफ दी कॉलम सॅलरी. म्हणजे सम करणार इथून ID पासून ID 1 to ID 6, पण ID 6 ला व्हॅल्यू काही नाही आहे. तो किती व्हॅल्यू पुट होणार 61, म्हणजे सम सॅलरी म्हटल्यानंतर तुमच्या 5 सॅलरींची काय होणार काउंट होणार. तर आउटपुट किती दिसणार 310. आणि मी जर सम डिस्टिंक्ट सॅलरी हा जर कीवर्ड वापरला तर ह्यातनं -60 होणार, कारण 60 ही काय आहे डुप्लिकेट व्हॅल्यू आहे.
2 जणांचे आहे, तर डिस्टिंक्ट सॅलरी म्हणलं तर मला आउटपुट डिस्प्ले होणार आहे 250. आता त्यानंतर थर्ड आहे सम आणि काउंट झाल्यानंतर ॲव्हरेज. तुम्हाला ॲव्हरेज सॅलरी कॅल्क्युलेट करायची आहे. तर आता फंक्शन वापरा ॲव्हरेज सॅलरी. मग त्याच्यासाठी मी काय करणार आहे, सम सॅलरी डिवाइड बाय काउंट. आता माझी सम ऑफ सॅलरी किती झालेली आहे 300 द्या. काउंट किती आहे माझा 5. 310 डिवाइड बाय 5 जे काय आउटपुट येईल ती ॲव्हरेज. त्यानंतर डिस्टिंक्ट सॅलरीचं मला ॲव्हरेज काढायचं असेल तर डिस्टिंक्ट सॅलरी डिवाइड बाय डिस्टिंक्ट सॅलरीचा काउंट. म्हणजे माझं डिस्टिंक्ट सॅलरी होती 250 आणि काउंट होता 4. सो 250 डिवाइड बाय 4. त्यानंतर फोर्थ फंक्शन आणि फिफ्थ फंक्शन म्हणजेच मिनिमम अँड मॅक्झिमम. तुम्हाला मिनिमम सॅलरी फाइंड आउट करायची आहे आणि मॅक्झिमम. इट मीन फंक्शन रिटर्न्स दी लोएस्ट व्हॅल्यू अँड मॅक्स फंक्शन रिटर्न्स दी हायेस्ट व्हॅल्यू. तर आता मी इथं एक्झाम्पल घेतलेलं आहे मीन सॅलरी. मग मिनिमम सॅलरी कुणाची आहे ती व्हॅल्यू रिटर्न. इथं मिनिमम सॅलरी आहे 40. तर दॅट आउटपुट काय डिस्प्ले होणार आहे 40. तर नल आहे इथं, नल म्हणजे काहीच नाही आहे पण ती रिटर्न होत नाही. तर आउटपुट डिस्प्ले होणार 40. आणि त्यानंतर मॅक्झिमम सॅलरी रिटर्न्स दी हायेस्ट सॅलरी. म्हणजे हायेस्ट सॅलरी ह्या कॉलममध्ये किती आहे 80 आहे. सो आउटपुट काय डिस्प्ले झालेलं आहे 80. अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे सगळे हे फंक्शन्स बघितलेले आहेत. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण इनबिल्ड फंक्शन्स सगळे पॉईंट कंप्लीट केलेले आहेत. ही व्हिडिओ तुम्हाला समजली असेल. जर समजली नसेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आले असतील तर तुम्ही विचारू शकता. अदरवाईज ही व्हिडिओ 2 ते 3 वेळा तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ओरॅकल जे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं आहे त्याच्यावरती हे प्रत्येक फंक्शन तुम्ही रन करून बघू शकता. रन केल्यानंतर ते तुम्हाला प्रॅक्टिकली केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रिंग फंक्शन, अरिथमेटिक फंक्शन, डेट अँड टाइम फंक्शन अँड ॲग्रिगेट फंक्शन हे पॉइंट कव्हर केलेले आहेत. जर कोणाला काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू.